नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि आज आहे शनिवार, तर आता तुम्हाला आजपासून नवीन व्हिडिओ येतील। चला तर मग आता तुम्हाला सगळे काही नवीन व्हिडिओ येतील। जुने व्हिडिओ जी शूटिंग करून होते ते तेवढे व्हिडिओ मी पाठवले आहे। आणि आता सगळे गणपतीच्या याच्यामधले जे सगळे व्हिडिओ होते ते माझे संपले होते, कारण मग मी काही समोर शूटिंग केलं नाही। आणि त्यानंतर आता माझी तब्येत छान झाली आहे, तर आज हा पहिला व्हिडिओ शूट करताय मी। आणि दिवस होता शनिवार, तर हे घरीच होते, त्यामुळे हे गेले दुकानात आणि मी होते घरी। तर आता दिवसभर काय करायचं म्हटलं, तर म्हणून मग खूप सारे दिवे जमा झाले होते दिवाळीला, जे आपण नवीन दिवे घेतो आणि ते मग तसेच पळून राहतात। आणि जेव्हा आपण धनत्रयोदशीला पूजा करतो ते मडके पण छोटे छोटे घेऊन येतो आणि ते मडके पण तशीच राहतात। तर मी त्या मडक्यांना स्प्रे पेंट मारला होता, परंतु त्याचा कलर पूर्णपणे निघून गेला होता। स्प्रे पेंट काही असा टिकून राहत नाही, तो पण निघूनच जातो। तर म्हटलं चला आज आता दिव्यांची साफसफाई करूनच घेऊ। तर शनिवार असल्यामुळे यांना नाश्ता बनवून दिला। तर नाश्ता केल्यानंतर हे गेले दुकानामध्ये आणि मी लागले माझ्या कामाला। तर थोडा तुम्हाला बेसिनमध्ये कचरा दिसत असेल, कचरा नव्हताच तो, थोडंसं यांनी पोहे वगैरे खाल्ले होते, त्यावर शेव टाकून खाल्ली होती, तर ते पन्नी त्यांनी तिथेच टाकली होती बेसिनमध्येच। तर आता मी तो सगळा कचरा उचलून घेईन, परंतु आता त्याआधी मी दिवे साफ करणार आहे। तर दिवे साफ करण्यासाठी एका वाट्यामध्ये प्लॅस्टिकचंच वाटा येते आणि त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घ्यायचं, खूप गरम नाही करायचं। आणि त्यानंतर त्यामध्ये मग ड्रेनिक्सची जी पुडी येते, हार्पिक ड्रेनिक्स येते किंवा वेगवेगळ्या कंपनीची येते त्या पुड्या, तर ती अर्धी पुडी टाकली। आणि त्यानंतर मग गरम पाण्यासोबत त्याचं जे हे लवकर विरघळते गरम पाण्यामध्ये, आणि थंड पाण्यात टाकली तरी चालते, परंतु थंड पाण्यापेक्षा गरम पाण्यामध्ये रिझल्ट चांगला मिळतो। तर पूर्ण ड्रेनिक्सची पोळी टाकल्यानंतर त्यामध्ये ना दिवे बुडवून ठेवायचे 10-15 मिनटे, आणि त्यानंतर मग पुन्हा ते पाणी फेकून द्यायचं। आपोआप पूर्ण जे दिव्याचा तेलकटपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो, आणि मग निरमा वापरायची किंवा साबण वापरायची काहीही गरज नसते। तर आता दिवे छान डबल पाण्याने धुवून घेतले मी, 2 पाण्याने। आणि त्यानंतर आता टोपलीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलं होतं, आणि पाणी पूर्णपणे निथळल्यानंतरच मग पुसायला घ्यायचे। तर आता छान पेपर टाकून घेतला होता। तसं तर ती बाहेर बसली होती पोर्चमध्ये वैष्णवी, परंतु इतकं आभाळ आलं आणि इतक्या विंजा गडगडायला लागल्या, तर मग जाऊ दे मम्मी म्हणे, मी घरातच करते म्हणे, म्हणून मग चटई काही टाकली नाही आणि पेपरच टाकले खाली, आणि त्यावर पूर्ण दिवे छान पुसून घेतले। आणि आता बसले ते पेंट करायसाठी। तर पेंट हा याचा एशियन पेंट जो असतो की नाही, तो पेंट नाही वापरायचा केव्हाही। आता आमच्या काही लक्षात आलं नाही, 2 डबे होते आणलेले कूलरच्या याच्यासाठी, कूलरचं जे स्टँड असते की नाही त्याला मारायला आणलं होतं, परंतु ते विसरून गेल्यामुळे ते दोन्ही डबे तसेच राहून गेले। आणि नवीन डबे आणून कूलरला पेंट केला वाटल्यास, परंतु हे डबे आणले आणि तसेच राहून गेले। तर मग आता याचा पेंटचा उपयोग कुठे करायचा, मी म्हटलं दिव्यासाठी छान होते म्हणून मारला आम्ही, परंतु हा पेंट कधी वापरायचा नाही। वॉटर पेंट वापरा किंवा मग ॲक्रेलिक पेंट वापरा तुम्ही, परंतु एशियन पेंट ना सुकत नाही लवकर, जेव्हाच्या तेव्हा याला दिवसभर सुकू द्यावं लागतं, नाहीतर मग हाताला सगळं चिकटतं। त्यामुळे मग हँड ग्लोव्ज घातले होते आम्ही, आणि आता फक्त बाहेरून पेंट करून ठेवणार आहोत, आणि ते सुकल्यानंतर मग अंदरून पेंट करायचं असतं। तर मग तिच्या लक्षात आलं का अरे आपण हा पेंट काही मारायला नव्हता पाहिजे, तर तिच्याकडे होता तो पेंट, ॲक्रेलिक पेंट डब्बाच घेऊन दिला होता मी, पूर्ण कलरचा बॉक्स घेऊन दिला होता। तर आता हा पेंट सुकला की मग तो पेंट मारणार। तर आता या पद्धतीने छान पूर्णपणे दिव्याचा पेंट सुकला होता बाहेरचा, आता फक्त अंदरून मारायचे राहिले होते। तर एमसील आणलं आणि एमसीलने हे दिवे छान जोडून घेतले, म्हणजे 2 दरवाजाच्या साईडने, जर 2 साईडने 2 आपण हे ठेवले, उरली जशी आपण ठेवतो की नाही पितळेची किंवा जुने भांडे असले त्यालाही पेंट केलं तरी चालतं, आणि उरलीसारखं आपण ठेवलं ना त्यामध्ये पाणी टाकून फुलं टाकून तरी चालतं। तर त्या पद्धतीचे आता तिने दिवे छान चिपकवून घेतले। आणि दिवे चिपकवताना ना मी नव्हती, कारण या कामासाठी 2 दिवस लागले। तो पेंट वाढायसाठी संध्याकाळपर्यंत काही पेंट वाढलाच नव्हता तो, त्यामुळे काही एका दिवशी काम करता आलं नाही, 2 दिवस लागले त्याला। पेंट वाढल्यानंतर मग हा दिवस आहे दुसरा, तर तिने छान ते दिवे चिपकवून घेतले आणि आता कलर करून राहिली होती। तर पहिले अंदरून छान पांढरा पेंट मारून घेतला, आणि हा आहे ॲक्रेलिक पेंट आहे वाला। तर हा मारून घेतला आहे पांढरा कलर, आणि त्यावर मग आपल्याला जो कलर पाहिजे तो मारायचा, नाहीतर आपण जर डायरेक्ट याच्यावर कलर मारला तर तो
बरोबर दिसत नाही. पांढरा पेंट मारल्यामुळे काय होते, दुसरा जो कलर मारू तो छान दिसतो मग त्यावर. आणि आता पांढरा पेंट मारल्यानंतर मग त्यावर आता मारणार आहे पिवळा. आणि पिवळा मारल्यानंतर मग या पद्धतीने तिने छोटे छोटे फुलं काढून छान दिव्याला डिझाईन दिली आहे. आणि छान दिसतात अगदी दिवे. आपण जे मार्केटमधून महाग दिवे घेतो त्याच्यापेक्षा घरी नवीन दिवे आणून जरी बनवले ना तरी पण छान होतात. तर आता वेळ होता त्यामुळे मग ती म्हणाली की मम्मी हे मी पूर्ण दिवे करते, तू आपल्या कामाला लाग. म्हणून मी मग दोशाचं भिजत घातलं होतं तर ते पण मला बारीक करायचं होतं. तो पण व्हिडिओ येईल तुम्हाला समोर. तर आता हाच व्हिडिओ टाकला आहे मी आज. आणि छान पूर्णपणे दिव्याला पिवळा कलर मारल्यानंतर मग त्यावर छान लाल कलरचे छोटे छोटे तिने त्यावर फुलं काढले आहे. फुलं म्हणजे जसे आपण हातावर मेहंदीची डिझाईन काढतो की नाही तसंच. आणि यावरनं आपण कोणतीही डिझाईन काढू शकतो आपल्या मनाला वाटेल ते. तर आणि तिला काम कसं बारीक पाहिजे मी करू लागतो म्हटलं. आणि मी करून पण बघितलं, परंतु माझ्या हाताने आहे ना खूप असं जाड झालं होतं. म्हणून ती म्हणाली की मम्मी तू राहू दे, मीच करते सगळे दिव्यांचा, तू दुकानातच जा म्हणाली. आणि मी गेल्यानंतर मग तिने सगळं काही हे करून ठेवलं. तर छान दिसत होते दिवे अगदी. बघा ना किती सुंदर दिसत आहे ना. म्हणजे थोडंसं तरी आपण निव्वळ कलर जरी मारला आणि हे ठिपके जरी नाही काढले तरी पण दिवे छान दिसतात. तर तुम्ही पण करू शकता घरी असे जुन्या दिव्यापासून किंवा नवीन दिव्यापासून. आणि बघा किती छान दिसते. असं गोल फिरवलं ना तर एक लाईन अशी दिसल्यासारखी दिसते छान. तर आणि आता बाकीची दिवे ती करून राहिली होती. आणि नंतर मग संध्याकाळ झाली तर मी लागले माझ्या स्वयंपाकाला. आणि तिने हे सगळं काही काम केलं आहे आणि छान दिसत होतं. पूर्ण दिव्यांना छान कलर मारून घेतला आणि त्यानंतर आता त्यावरती नक्षीकाम करत आहे. आणि बारीक नक्षीकाम करणे हे खूप कठीण आहे, कारण मीच एका दिव्यावर करून बघितलं तर माझ्याच्याने काही ते बारीक करणं झालं नाही. माझ्या हाताने ठोकळच डिझाईन निघाली. तर तिला ते नाही पटलं आणि त्याला तिने पुन्हा डबल कलर मारला आणि त्यावर तिनेच सगळं काम केलं आहे बघा. आणि किती छान दिसत आहे ना सगळे दिवे. आणि सगळ्या दिव्यांवर करून मग ते दिवे चिपकून घेतले एमसीलने पूर्ण. आणि या पद्धतीने दोन साईडने दोन दरवाजावर ठेवायसाठी तिने छान हे तयार केलं आहे. तर आणि आता यावर पण बारीक काम करता येते. आणि खूप कठीण आहे बरं बारीक काम करणं हे. आपल्याला जरी पाहायला सोपं वाटत असलं जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो घ्यायसाठी आणि तेव्हा म्हणतो आपण दुकानदाराला काही हे एवढ्याला का बरं नाही, ते तेवढ्याला का बरं नाही. तर खरंच त्यांची ना खूप मेहनत असते त्यामागची. कारण हातामध्ये ब्रश घेऊन जेव्हा माणूस करायला लागतो ना तेव्हा समजतं की अरे नाही, हे ज्याचं काम त्यालाच जमतं. कारण प्रत्येकालाच हे काम जमेल असं नाही आहे. तर खरंच खूप कठीण आहे. आणि या सर्व कामासाठी 2 दिवस लागले तिला. कारण एक दिवस आम्ही पहिल्या दिवशी जो कलर मारला तो ऑइल पेंट होता आणि तो सुकायला वेळ लागला होता त्यामुळे. नाहीतर मग एकाच दिवशी झालं असतं, परंतु ऑइल पेंट मारल्यामुळे खरंच चूक झाली आमची. परंतु तुम्हाला जर करायचं असेल तर ऑइल पेंट मारू नका, ॲक्रेलिक पेंट किंवा वॉटर पेंट वापरा. कोणतेही पेंट वापरले तरी चालेल, पण ऑइल पेंट वापरू नका. आणि बघा किती सुंदर दिसत आहे की नाही. आणि हे 2 तयार केले आणि बाकीचे सगळे दिव्यांना कलर मारून घेतला. कोणत्याला लाल आणि गोल्डन, जांभळा आणि सिल्वर या प्रकारे. आणि जुने मडके होते की नाही माझे, त्याला पण छान तिने लाल कलर आणि गोल्डन कलर दिला आहे. आणि बघा किती सुंदर दिसत आहे ना दिवे. आणि या कामासाठी तिला बरोबर दुसऱ्या दिवशीचे 12 वाजले होते, कारण दुपारून बसायची पूर्ण कामं झाल्यानंतर. आणि बारीक काम करायसाठी कसं वेळ लागतं त्यामुळे. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.